स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत तुर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना. 29 एप्रिल नंतर राज ठाकरे निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजन यांची माहिती. महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरल्याचा दावा. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातल्या बैठकीवर अजित पवारांचं भाष्य. शरद पवार संस्था आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजितदादांचं स्पष्टीकरण. मुंबई 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात. भाजप नेते माधव भंडारी यांचा खळबळजनक दावा. प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तींशिवाय हल्ला अशक्य असल्याचं विधान. चौकशी करून कोण कोण जबाबदार आहे ते शोधून कारवाई करू. आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. तर आमदार की न मिळाल्यानं भंडारी वैफल्यग्रस्त, अनिल देशमुखांचा खोचक टोला. संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा. भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांना नाराजीचं पत्र. काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त. मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण. आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. आतापर्यंत कोणतेही आश्वासन नाही. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोरील सुनावणीनंतर भिसे कुटुंबाची प्रतिक्रिया. डॉक्टर घैसास यांच्या अटकेची मागणी. औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज. द्वारका, शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांचा सवाल. कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला. गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांचाही समाचार. सोन्याच्या दरानं ओलांडला लाखाचा टप्पा. जीएसटीच्या सोन्याचा दर प्रति तोळा 1,01,16 रुपयांवर. चांदी प्रति किलो 1 लाखांच्या उंबरठ्यावर. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.